राज ठाकरे मवियत, उद्धव ठाकरे भावासाठी लावणार फिल्डिंग। इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची परीक्षा। मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एकीचा नारा दिलाय, तर काँग्रेस वगळता महाविकास आघाडीतील पक्षांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीला ग्रीन सिग्नल दिलाय। माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह संभाजीनगर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही नक्कीच बहुमत प्राप्त करू, हा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांना नक्की आलेला आहे। एकत्र लढणार आहेत का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नक्की निवडणुकीत दोन्ही ठाकरेच मिळून? बघा, ह्याच्यावरती आता दोन्ही ठाकरे येऊन चर्चा करतात। शेतकरी कामगारांच्या असलेल्या अन्याय करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध जर आवाज उठायचा असेल तर नव्या जोमाने असलेल्या सवंगड्यांना घेऊन महाराष्ट्राचा इतिहास उभा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। मुद्दाम या महाराष्ट्रातल्या अनेक पक्षाचे नेते उपस्थित राहिलेले आहेत। आम्हाला संदेश हाच द्यायचा आहे की आमच्यातला विभाजन करून सत्ता मागणारे आम्ही जर एकत्र आलो तर यांची सत्ता उलटू शकतो, हाच निर्णय घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। तर राज ठाकरेंनीही पदाधिकाऱ्यांना युतीचे स्पष्ट संकेत दिले। त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 7 ऑगस्टला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। तर याच बैठकीत राज ठाकरेंच्या इंडिया आघाडीतील सहभागासंदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करण्याची शक्यता आहे। मनसेला सोबत घेण्यासंदर्भात काँग्रेस आणि इतर पक्षांची काय भूमिका? इंडिया आघाडीतील पक्ष राज ठाकरेंसोबतची युती स्वीकारतील का? काँग्रेसचा विरोध झाल्यास उद्धव ठाकरे भावासाठी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे। विधानसभेत पराभव पदरी पडल्यानं ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी दोन्ही भावांनी एकीचा नारा दिलाय। मात्र मनसेच्या प्रखर मराठी आणि हिंदुत्ववादी अस्मितेच्या भूमिकेमुळे उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतं दुरावण्याची भीती काँग्रेसला आहे। मात्र हा धोका पत्करून काँग्रेस राज ठाकरेंना सोबत घेण्यास मान्यता देणार की स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।